माते की तुझ्या ठेव आपली बरोबर हो तुझ्या वाटवलं वाटवलं असं बरोबर काय आले एक मिनिट थांबा पहिलं याचं झालं थांबा पहिलं नारळ फोडा मग तिकडे आपल्याला हे हार घालायचं आहे तिकडे कार्याला देत नाही चहा ठेवू नये ही विनंती असेल आजच्या दिवशी खूप महिन्याने मला वाटतं क्रिकेट आज उतरलंय तर आमच्या रेती 15 तो आप सभी से विनती है कि आज के दिन कृपया करके रेती वाले के बीच में ना आए हमारे रेती पुलिस स्टेशन से आपके ऊपर कार्रवाई की जाएगी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता नक्कीच रंजना बोलती यांच्या शुभार्थी आपण बॉक्सचं पूजन केलं त्याला पुष्पहार अर्पण केला नक्कीच खेळपट्टीचं पूजन तर झालंच परंतु ज्या शस्त्रांच्या सहाय्याने आपण हा खेळ करणार आहात अर्थातच चिन्ह फळी त्याचंही पूजन करणं गरजेचं आहे आणि खूप सुंदर असं चित्र आपण पाहत आहोत क्रिक म्हणजे काठी आणि बॅटलवूड इंग्लंडमध्ये बॅटलवूड नावाचा वृक्ष आहे त्या वृक्षाची काठी स्वागतम स्वागतम सुस्वागतम माहीम वैदिक समाज मंडळ आयोजित एकदिवसीय क्रीडा मेळाव्याला आलेल्या सर्व स्पर्धकांचं मान्यवरांचं आणि आलेल्या सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींचं आम्ही सहर्ष आणि सप्नेहा स्वागत करीत आहोत आमचे लेजंड क्रिकेटर आहेत आणि आता मात्र ते स्थानिक शिवसेना पक्ष या पक्षाशी मात्र कार्यरत आहेत अनेक समाजकीय कार्य त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिली आहेत आणि जिथे जिथे क्रिकेट आहे तिथे तिथे विनयजी असतात विभागात आपण वेळोवेळी त्यांना पाहिलं आहे खूप सुरेख असं चेंबर आपण पूर्ण माहीम कोळीवाड्यात प्रसिद्ध आहे त्याचाही आस्वाद घ्यायचा नक्की श्रीयुक्त मंदार देव आणि चेतन कर यांना विनंती असेल आपण मंचाचा ताबा घ्यायचा आहे राजूभाऊंशी संपर्क साधायचा आहे ठीक आहे चला विनंती असेल आपण आसनस्थळाचा आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे पाहू शकता जुनी खेळाडूकडून येत नाही याच्याकडे आज मला वाटतं पहिल्यांदाच त्याला संधी मिळाली असेल परंतु त्यानं प्रभावित केलंय लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसत तसंच असं चित्र आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये यावेळी मात्र टप्पा बाहेर खेचला यष्टे उद्ध्वस्त केलं पहिला मोठा झटका इथे बघतोय वैती तांड्याच्या संघाला आणि त्यांचा एक महत्वाचा फलंदाज जयेश केळी मात्र तंबूच्या आश्रयाला परतणार आहोत 4 या धावसंख्येवर एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा नक्कीच आपण हे सुसज्ज असं मैदान पाहत आहोत इतकं साफ व्हिडिओसाठी टॉप आता केळणी यांच्या
वतीने मात्र आपण हा सन्मान करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सुंदर अशा क्षणासाठी. आणि आपल्या कोळी समाजाची शान स्तुती परिधान करून त्याचबरोबरीने श्रीमती सौ रंजना वैकी यांच्या शोभासे मात्र पुष्पगुच्छ देऊन आपण वैद्य साहेबांचा सन्मान करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा आभार मान्यवर. गाई म्हशी बघ हात धुवायला हे पोरं हात पण त्याच्यातच धुतात. या कार्यक्रमासाठी लाभलात आणि दादांना विनंती करेल आपण पुष्पगुच्छ देऊन शैलकांचा यथोचित सन्मान करा. त्याचबरोबरीने नवनीत वैद्य यांचाही सन्मान होणार आहे. हा तुझा मोठेपणा आहे रे नवनीत, परंतु ते फलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय. फलंदाज लपवतोय. हा बोल ध्रुव आला घरी. मात्र पुनश्च एकदा का मध्ये विश्वविजेतेपद मिळवलं. भारताने ऑलिम्पियाड मध्ये सुद्धा विजेता ठरला. प्रथमतच चीन सारख्या बलाढ्य संघाला हरवला आणि रशियन पाश्चात्य देशांची मक्तेदारी मोडून काढली. विशेषतः विश्वनाथ आनंद यांच्या मार्गदर्शन Number of groups now 4.
फोर फोर आपण त्याच्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. आधी पहिल्यांदा डान्स लावून सरप्राईजिंग लावते आणि सरप्राईज हे आहे, जो नंबर मी सांगते त्यासाठी आउट होणार आणि लगेच तुमचं पूर्ण नाव काय आहे? आणि नेक्स्ट कोण आहे आपण तुमच्या लेफ्ट हँड साईडला ग्रीन आहे आणि तुमच्या राईट हँड साईडला ऑरेंज आहे. ओके, आणि लक्षात ठेवा. आता गेम स्टार्ट करते. जो हवेल किंवा काही आउट करणार. पिंक, ऑरेंज, जो लेट येईल तो पण आउट होणार. पिंक, ग्रीन, पिंक, पिंक, ग्रीन, लेट. येस, जो लेट असेल तो पण आउट असेल तर आउट नाही समोर येईल तर पुढे जाणार. पिंक, ऑरेंज, प्लीज नेक्स्ट टाइम मी देणार नाही हा चान्स. पिंक, ग्रीन, ग्रीन, पिंक, ऑरेंज, पिंक, ऑरेंज, पिंक, पिंक. तुम्ही लेट आहे का प्लीज? हो हो तुम्ही. ग्रीन, ऑरेंज, ग्रीन, मस्त आधी सांगितलं तो लेट तुम्ही लेट झाल्यानंतर तुम्ही बोलता. आता स्टार्ट करूया. 5 जण आता जर दोन्ही रेडी पिंक मध्ये आहात ना. ग्रीन, ऑरेंज, ग्रीन, ऑरेंज, ऑरेंज, विकास काय बोलतो? ग्रीन, ग्रीन. आता मी माझ्या क्रिकेटच्या मॅच आहेत आम्ही तिकडे नाही कोण गेलं नाही दुपारी, फक्त मी त्या चारी ऑरेंज, फायनली तुम्ही काय
ए फोडा फोडा तुम्ही पण फोडा फोडा. 3, 4, 5 वाक्य. बाहेर गेले. चार बाकी आहे अजून. 5 आहे. 5, 6 बाकी आहे. बाहेर नका जाऊ प्लीज, बाहेर नका जाऊ. फुटला. झाला. 3 बाकी आहे. कपला पकडायचं नाही, कपला अजिबात नाही पकडायचं. नाही कपला अजिबात नाही, एकच कप पकडणार. कप अजिबात मी हाताने नाही पकडायचं, वरतूनच पकडायचं आहे. हो. नाही हाताने पकडत आहे. जास्त स्टॉप स्टॉप स्टॉप. नाही हा नंतर आला. 4 झाले, 3 झाले. 1 स्टार्ट. व्हेरी गुड. एकदम अजून 2 तरी उचल. सेम द्या असं नाही. आता जे आहेत ना टाय मध्ये त्यांची परत आहे.
व्हेरी गुड 8-10 घेऊन येतो. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा यार. येस स्टॉप टाइम झाला. टाइम सेकंड का मिनिट. मराठी माझं अभिनंदन बोलतो. दोघी जणी आहेत त्यांनी काय बोला का तो चेस नाही हे सगळे पहिला गेम आहे आपला टंग ट्विस्टर. ओके, टंग ट्विस्टर म्हणजे काय? तुम्ही एक वाक्य देणार, ते तुम्ही 5 वेळा न चुकता जो पण बोलेल तो पुढे जाणार. मग तुला कसं दिलं ऑब्जेक्शन? अच्छा, तुम्ही पण काहीच आहे आम्हाला ऑब्जेक्शन येत आहे. आपण ऑब्जेक्शन घेऊया. ओके, पहिलं तुमचं खूप सिंपल वाक्य आहे. सांगू? टाळ जरा जाड करा. टाळ थांबणं बोलून दे ना जरा, तुम्हालाच प्रॅक्टिस करवते. टाळ जरा जाड करा. अजून एकदा सांगतो मी. टाळ डाळ डाळ जाड करा. डाळ नाही डाळ 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 ती लोकांची ती नाही जाणार. मला डाळ पाहिजे. जरा जाड दळा दळा. हे कवा सांगेन सांगितलं मी काय अजून काय बोलली मी. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता 5 मिनिटं पक्का. डाळ जरा जाड डाळ 5 वेळा पटपट बोलायचं. डाळ चुकता 5 वेळा. डाळ जरा जाड करा. डाळ जरा जाड करा. डाळ जरा डाळ जाड करा. टकडक 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 डाळ जरा तुम्ही डाळ जरा डाळ करा बोले. वाक्य ते नाहीये, वाक्य आहे डाळ जरा डाळ करा. तुमचं झालं फटाफट 5 वेळा. जरा थांबा 1 मिनिट. माईक स्पीकर जरा मध्ये घेऊया सर. तुमच्या सर काय बोलताय जरा ऐका तरी. अरे प्लीज प्रॅक्टिस करा. मला 3 मिनिट पाहिजे. डाळ जरा जाड दळा. 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 पटापट सर. डाळ जरा जाड एवढा पॉज केला सॉरी. दळा नाही दळा सॉरी. डाळ जरा जाड दळा.
सॉरी डाळ जरा जाड जरा डाळ जरा डाळ जाड जरा सॉरी डाळ जरा डाळ जरा काय काय डाळ जरा जाड दळा डाळ जरा डाळ दळा डाळ जरा डाळ दळा डाळ जरा डाळ दळा डाळ जरा जाड 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 बोल अरे डाळ जरा डाळ जरा बोल पटापट बोलायचा झाला झाला जरा जाड जाड पाच बोलायला बोलतो डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा दळले डाळ जरा तुम्ही डाळ जरा जराच डाळ इकडे बिन झाले बिन झाले काय बोला सांगा काय बोला पाच वेळा बोलायचा पटापट डाळ जरा जाड दळा पाच वेळा बोला बोला डाळ जरा जाड दळा डाळ जरा डाळ दळा माहिती वर्ड काय डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा रेडी बोला पण काय माहित होते ना बोला ना डाळ जरा जाड जरा या गेममध्ये 3 विनर आहेत तिकडे कोण होते येस हे एक आहे आणि इकडे एक या गेमचे 3 विनर्स आहेत मी तुमचं नाव सांगा ना मला इकडे या. मी होता उभे राहा व्हेरी गुड लवकर आहे म्युझिक स्टॉप होतं बरं झालं झाला तुम्हाला कुठे यायचं? नाही ते ते म्युझिक स्टॉप करायला दुसरं आहे. बाहेर का बरं? हा आवडे आता करा बस लावला व्हेरी गुड खूप छान आउट तुम्ही आउट झाले त्यांचं सॉरी फ्लॅग आहे व्हेरी गुड व्हेरी गुड दोघे आउट
दोघे आउट दोघे आउट दोघे आउट दोघे आउट दोघे आउट दोघे आउट बाय तुम्ही निघा तेवढ्या म्युझिक स्टॉप करा व्हेरी गुड चला छोटा करून जवळ या म्युझिक स्टॉप झाले म्युझिक स्टॉप झाले आउट झाले आउट आउट झाले हे चालू चालू व्हेरी गुड आउट आउट म्युझिक स्टॉप केला पैसे नाही दिले तुम्ही अच्छा एक मिनिट थांबा एक मिनिट त्यामध्ये स्टार्ट आहे एक मिनिट आता ना तेवढे जण सांगितलं काय त्याच्यामध्ये विनर कसा वाढणार मी आता सांगते आता 3 राऊंड होणार किती राऊंड होणार आहे 3 राऊंड होणार आणि प्रत्येक राऊंड मध्ये आता ज्याच्याकडे रिंग असणार आहे तो माझा विनर असणार कळलं म्हणजे म्युझिक स्टार्ट झाला आता एक मिनिट म्युझिक वाजला हां म्युझिक स्टार्ट झाला ज्याच्याकडे रिंग असणार आहे तो एकदम माझा विनर असे आता आपले 3 राऊंड होणार आहेत ओके एक मिनिटात जेवढा होईल तेवढा कंटिन्यू ते करू सांगतो काय ज्याच्याकडे तो आउट होणार नाही तो विनर असणार कळलं आता आउट नाही तो विनर जिकडे गेलो नाही नाही माझा पहिला हे विनर आहे बसवलींचा संतोष वैदीसाठी थोडा काळ माझे फर्स्ट विनर आहे अजून 2 म्युझिक प्लीज जिंकले तुम्ही जिंकले नाही पाच 2 झाले ना हे चालू कर हॅलो 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 खाली ठेवा तुम्ही परत चालू कर परत चालू कर तुम्ही नंबर पास करा ना तिसरा विनर मला भेटला आहे आणि त्यांचं नाव आहे हरेश वर्किनी मात्र त्यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री महेश सावंत नवनिर्वाचित आमदार दादर प्रभादेवी संघ या ठिकाणी आलेले आहेत.
त्यांचा आपण सत्कार करतोय. सर्वांनी उभं राहून त्यांना टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. व्यवस्थित खाली वायर सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि श्री आपल्या कोळी सन्मानाचा, कोळी परंपरेचं प्रतीक म्हणून आपण आई क्रीडा देवीची जय सदानंदाचा जय मल्हार आणि अशा प्रकारे कोळी जोश मध्ये, कोळी संस्कारामध्ये, कोळी रीती रिवाजामध्ये आम्ही सगळ्यांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मैदानासाठी. श्रीयुक्त हरेश्वर केणी सरांकडून महेश मकवाना सरांचा यथोचित सन्मान होत आहे. नक्कीच. आणि सर म्हणतात की मी त्यांच्या जोडीला खेळलेलो देखील आहे, म्हणजे किनारा संघाची मकवाना सरांचं एक घनिष्ठ नातं सुद्धा आहे. आणि आज योगायोग म्हणजे एक मानांकित पंच म्हणून या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभली. त्यांनी उत्कृष्ट पंचगिरी निभावली आजच्या दिवसभरात आणि खूप चांगली शिस्त पाहायला मिळाली. एक अचूक नियमांचं पालन त्यांच्याकडून झालं आणि खूप काही शिकायला मिळालं. पंचगिरी कशी असावी याच त्यांच्या कामगिरीतून आपल्याला कळाली. बोरिवली गावदेव क्रिकेट संघ कडून खेळताना त्यांनी आपली टेनिस आपले सन्माननीय पाहुणे महेश सावंत यांना लवकरच जायचं, त्यामुळे अजून त्यांच्याकडून आपण 2 ते 3 पुरस्कार देऊन त्याच्यानंतर मग त्यांना आपण जायला परवानगी देतोय. कारण की त्यांचा वेळ खूप बहुमूल्य आहे. त्याचा बहुमूल्य वेळातून वेळ काढून ते आपल्याकडून पाहण्यात आणि त्यांचा वेळ आपल्या पुढे सादर करतात. खरंच आनंद वाटतोय. पुढचा पुरस्कार आहे रश्मी रमेश म्हात्रे, कुमारी रश्मी रमेश म्हात्रे यांचं एअर होस्टेस यासाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचे वडील तिकडे उपस्थित आहेत. रमेश म्हात्रे हे वैद्य समाज बांधव आहेत, फिशरमॅन कॉलनीमध्ये ते राहतात. रश्मी रमेश म्हात्रे यांचं एअर होस्टेस म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, त्याबद्दलही त्यांचा आम्ही सत्कार करतो आहे. तसेच पुढचा पुरस्कार आहे जितेंद्र जयवंत पाटील यांनी MBA केलेला आहे. श्री जितेंद्र जयवंत पाटील यांनी वयाच्या 40-41 वर्षी MBA पद त्यांनी MBA सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचं MBA पदवी त्यांनी धारण केलेली आहे, त्याबद्दलही आम्ही त्यांचं टाळ्या वाजून कौतुक करतो आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही सत्कार करतोय. श्री जितेंद्र जयवंत पाटील, सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे. तसेच पुढचा पुरस्कार आहे प्रेयस कपिल म्हात्रे, वय 10 वर्ष, यांनी राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे. प्रेयस कपिल म्हात्रे आपले मुंबई कार्याध्यक्ष कपिल म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. ते प्रेयस कपिल म्हात्रे, वय 10 वर्ष, यांनी राज्यस्तरीय डायव्हिंग या स्पर्धेमध्ये मेडल मिळवलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करतोय. आणि अशीच पिढी आमची घडत असते. खरंच अशी एक नवीन आदर्श निर्माण व्हायला पाहिजे. आणि आता पुढच्या स्पर्धा होतात त्या बुद्धिबळ स्पर्धा. खरंच 8 स्पर्धा ज्या ठिकाणी म्हणजे आम्ही पहिल्यांदाच बुद्धिबळ स्पर्धा ठेवली होती आणि त्याच्यामध्ये फक्त लहान वयोगटाच ठेवला होता. वयोवर्षी गटातील सर्वच बालगोपाळांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. तर आपण उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून आपण एक ड्रॉइंग किट देणार आहोत. तर विनंती असेल नंतर देऊ. कुठे ठेवलेत ते मला तर सापडत नाहीये. तर नक्कीच त्यानंतर मात्र अजून एक आपला बराच वेळ ते खाली बसून होते, परंतु कपिलजींना ते दिसलं आणि त्यांनी सन्मानाने मला वाटतं त्यांच्याकडे आणलं. तर 4 जणांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिकापासून आपण सुरुवात करीत आहोत. तर उत्तेजनार्थ पारितोषिक जाते महिला गटातील जे काही विशेष कार्यक्रम झाले त्यामधील उत्तेजनार्थ पारितोषिक जातो लता निरंजन केणी, श्रीमती लता निरंजन केणी. आपण त्यांकडून आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. श्रीमती अपर्णा विनयची तरे याचकडून त्यांचा सन्मान करण्यात आहेत, सन्मानार्थी आहेत. उत्तेजनार्थ पारितोषिक त्यांच्या टाळ्यांचा गजर झाला पाहिजे लता निरंजन केणी याच करता. आणि खूप चांगली प्रेरणा म्हणजे इथे उपयोग होणार नाही. प्रत्येकाने बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न, प्रत्येकाने विजय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एक भावना आहे आयोजकांची. त्या केणी उद्योग केणी
मला वाटतं आलेले आहेत, त्यांचाही सन्मान होणार आहे. उत्तेजनाचं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. श्रीमती रंजना वेटी यांच्या शुभ हस्ते त्यांच्या विद्या किणी वहिनींचा सन्मान होताना दिसतोय. मनीष दादाने कधी आजपर्यंत पारितोषिक मिळवलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्या घरात पहिलं पारितोषिक जाते त्याबद्दल विशेष कौतुक. आणि सुप्तगुण यांना वाव मिळण्याचं कोणता प्लॅटफॉर्म असेल तर तो आपला माहीम मोठी समाजाचा हा किडाणा असतो. आणि आज ते मनीष भाऊंना चिडवणार बघा, यांना आज उपविजेत्यावर मला वाटतं विजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्याचबरोबरीने त्यांच्या भार्या सौ अमृता तावडे आणि ज्युनियर तावडे हाही मंचावर येतोय. पण अमृताचाही सन्मान होताना दिसतोय. श्रीमती लता किणी यांच्याकडून हा सन्मान टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो. नाहीतर ह्या भार्या ज्या त्या आपल्या नवऱ्यांना पुढच्या वर्षी पाठवणार नाही. त्या ताई या नावानं आम्ही सर्वजण त्यांना ओळखतो. खूप चांगलं कार्य त्यांचाही आपण वेळ पाहिलं. तर रंजना मॅमच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देऊयात. अपर्णा तरे उत्तेजनार्थ पारितोषिक जे विशेष कार्यक्रम झाले होते. त्याचनंतर एकदा जोरदार टाळ्या अपर्णाताईंसाठी. त्यानंतर महिलांसाठी विशेष कार्यक्रम जो झाला होता त्यामध्ये श्रीमती संध्या भोईर यांनी व्यासपीठावर त्यांचे मिस्टर चेतन तरे खूप चांगले कुशल संघटक आहेत. क्रिकेटमध्ये ते जरूर हरले आहेत, परंतु त्यांच्या पत्नीलाच पारितोषिक मिळवत आहेत. हा एक योगायोग म्हणावा लागेल. हम किसी से कम नाही असंच काहीचं चित्र. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. महिलांसाठी विशेष कार्यक्रम त्यामध्ये द्वितीय पारितोषिक विजेते खेळाडू आपण यांच्याकडे पाहू शकतो. रेश्मा तरे आज ज्यांचे संघ आणले आहेत त्यांच्या भार्या मात्र जिंकलेल्या आहेत. तर विशेष असं अभिनंदन. पाटील मॅडमना विनंती करीन की आज खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इव्हेंट हाताळला. तुमच्या शुभ हस्ते जरा पुरस्कार प्रदान ठीक आहे. चुकीबद्दल क्षमस्व. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. केदार जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पहिल्याच प्रयत्नात बघा एक मोठी ट्रॉफी आज कपाटात. हरेश्वरजी किणी यांच्या शुभ हस्ते मात्र या मान्यवरांचा सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्या हरेश्वरजी किणी सरांकडून. त्याचबरोबरीने नागेश पाटीललाही विनंती करेन. नागेश पाटील नक्कीच आज सकाळपासून त्याची मेहनत धडपड आपण पाहिली या कार्यक्रमासाठी. अरुणजी देव यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान. नागेश पाटीलला पुरस्कार मिळालेला नाही याची नोंद घ्यायची आहे. त्यांच्या वडिलांना पुरस्कार मिळाला. चला स्टेजवरच आहे. अनिलजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. अनिलजी तरे यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचं. त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. दिनकरजी मात्र आपण त्यांचा फूड स्टॉल बघितला. श्री स्वामी समर्थ आपल्या समाज बांधवांचा स्टॉल आहे. 24 तास चालू असतो. मला वाटतं 24 तासांपैकी सकाळच्या प्रारंभ चालू असतो. माफ करा. नक्कीच या दुकानाला तुम्ही या दुकानातील खाद्यपदार्थ तुम्ही विकत घेऊन या परिवाराला हातभार लावा अशी विनंती करेन यांच्याकडून. एकदा जोरदार टाळ्या दिनकरजी मात्र यांचा याच करीत आहे. उत्तेजनाचं पारितोषिक झालेलं आहे. गंगाधरजी पाटील यांच्या शुभ हस्ते माफ करा दत्तात्रय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. संतोषजी वेटी यांना. ते डॉक्टर या मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि एक मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शुभ हस्ते प्रभू श्रीरामाने जेव्हा पूल बांधला खारीचा जो वाटा होता खारीने जे सहकार्य केलं होतं तोच वाटा मान्यवरांचा. आणि खूप चांगलं हसत खेळत हा पारितोषिक वितरण मात्र यांचे वडील आहेत. तर त्यांचाही सन्मान योगेश बरोबर तुम्ही करायचं आहे. चंद्रकांतजी मात्रे तुमच्या शुभ हस्ते योगेश भाऊंच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या ज्येष्ठ व्यक्तींच्या उत्साह आपल्याला पुढच्या वर्षी परत आणायचा आहे. ट्रॉफी मिळवण्यासाठी झुंज त्यांच्यासाठी पाहायला मिळाली आणि द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करीत आहेत. एक आकर्षक मेडल आणि सन्मान चिन्ह देऊन खूप चांगले चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता.
सन्मान करणार आहोत. अविनाशजी वैद्य कुठे असतील आपण मंचावर यायचं. विलासजी बोहेर यांचा सन्मान करायचा. एक आकर्षक असं चषक आणि मेडल्स. या मेडलची किंमत थोडीशी वेगळी आहे, कारण हे मेडल तुम्ही विकत घेऊन जर कपाटात ठेवलं ना त्याला कोण विचारणार नाही, परंतु ते तुमच्या कलेने जर कमावलं ना तर त्याला ते विशेष महत्व प्राप्त होतं. आणि या कलेचे हकदार बुद्धिबळ स्पर्धा. प्रथमतःच आपण माहीम विभागामध्ये लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होते. त्याच्यामध्ये अंतिम स्पर्धा मध्ये गौरेश तरे आले होते आणि त्यांचा पराभव झाला, परंतु ते अतिशय उत्कृष्ट खेळले होते. त्याच्यानंतर ऋषभ देव यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. या बुद्धिबळ स्पर्धेतले पहिले विनर आपले ऋषभ देव. थँक्यू, धन्यवाद. त्यांच्या वतीने डॉक्टर स्मिता जगन्नाथ हे पुरस्कार स्वीकार करत आहेत. खरंच सायकोथेरपी फिजिओथेरपिस्ट म्हणून त्यांनी पदवी धारण केलेली आहे. धन्यवाद. पुढचा पुरस्कार आहे कुमार भूपेश निकेंद्र वैती यांनी किक बॉक्सिंग या पदामध्ये किक बॉक्सिंग या प्रकारामध्ये त्यांनी मेडल मिळालेलं आहे आणि मला वाटतं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये किंवा देशस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी हे सन्मान त्यांनी प्राप्त केलेला आहे. कुमार भूपेश निकेंद्र वैती यांनी किक बॉक्सिंग या प्रकारामध्ये मेडल संपादन करून देशाचं राज्याचं नाव रोशन करून आपल्या समाजातही एक नवीन नाव रोशन करून एक समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. मी माननीय श्री महेश साळे यांना विनंती करते त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या. आपल्या समाजातला पहिला एमपीएससी सिलेक्शन आहे आणि खरंच एक समाजापुढे एक नवीन आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. जास्तीत जास्त मुलांनी यूपीएससी एमपीएससी परीक्षा देऊन अशा सरकारी कार्यालयामध्ये किंवा सरकारी नोकरी धारण करावी. खरंच त्याची गरज आहे. एक नवीन आदर्श आपल्या समाजापुढे, आपल्या कुटुंबापुढे आणि आपल्या सर्व समाजापुढे त्यांनी ठेवण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आपण स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धा आयोजित करण्यापासून वेगवेगळे गेम घेणं, त्यांच्या फेरी घेणं, वेगवेगळ्या फेरी घेणं आणि त्याच्यातून विनर निवडणं हे काम अतिशय उत्तम प्रकारे साक्षी पाटील यांनी केलेलं आहे. त्यांचे मदत आम्हाला नेहमी लागणार आहे. त्यामुळे खरंच त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य नेहमी अपेक्षित आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो. तर हिला मात्र आपण सन्मानित करणार आहोत. तिला एक आकर्षक किट देणार आहोत. उभे राहा इकडे तू उभे राहा या साईडला थोडी मागे जा थोडी मागे इकडे थोडी मागे. विनंती करेल तुझ्या शुभस्थिती त्याला सोरालीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण. खूप सुरेख असं चित्र आणि या चिमुकल्या वेळात तिने पारितोषिक मिळालं त्याबद्दल तिचं विशेष असं कौतुक आहे. चित्रकला स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक. त्यानंतर दुसरी पारितोषिक विजेती आहे मिनिक्षा पाटील. वाटतं ते आलेले नाहीये. चित्र एवढं भारी काढलं की ती थकली आणि झोपली वाटतं आणि त्यांचे वडील आलेले आहेत. मिनिक्षा पाटील चित्रकलेचं किट देत आहोत. मनिष्काच्या वतीने सानवी मात्रे. कॉन्फिडन्स नाही आला मला. बक्षीस कधीच घ्यायचं होतं माहिती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सानवीसाठी. सानवीचे पप्पा आणि त्यांची संपूर्ण फॅमिली श्री स्वामी समर्थ कृपा स्नॅक अँड सेंटर यालाही तुम्ही असं मधल्या व्यक्तीला नागेश पाटीलला नागेश पाटील हा एकदम ज्येष्ठही नाहीये आणि वरिष्ठ पण नाहीये. आज पूर्ण स्टेजच मला तोडून टाकायचंय. मी रुकेगा नाही झालं. निखिल मात्रे यांचे सुपुत्र. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर आहे
जेनिशा वैतीने तयार राहायचं. जेनिशाला सुद्धा पारितोषिक मिळालेलं आहे. तदनंतर आपण मुख्य विजेत्यांचा सन्मान करणार आहोत. जेनिशा वैतीला सुद्धा उत्तेजनार्थ मिळालेलं पारितोषिक. मिळतं एक आकर्षक किट. हे 2 दे. नितीन तारे चित्रकला स्पर्धेतील आणि त्याचंही चित्र आम्ही प्रदर्शित करीत आहोत आपल्या सर्व. नितीन मागपुढे करा. श्रेयांक एक फोटो आपण काढणार आहोत. उद्याच्या टाइम्स ऑफ वैती या पेपरामध्ये हा फोटो झळकणार आहे. एक आकर्षक चषक, मेडल आणि एक ड्रॉइंग किट तिला मिळते. या एवढ्याशा छोट्याशा वेळामध्ये मात्र तिने सुंदर असं चित्र, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. एका स्वराज्याचं प्रतीक गडकिल्ल्याचं उत्तम असं चित्र तिने काढलं आणि परीक्षकांना बक्षीस देण्यापासून रोखलं नाही. द्वितीय क्रमांकाची मानकरी चित्रकला स्पर्धेतील खूप सुरेख असं चित्र, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अस्मिता हीच करता. आणि प्रथम क्रमांक जातोय चित्रकला स्पर्धा नैतिक पाटील. तर फर्स्ट विनरचा आपण सन्मान करणार आहोत. डॉक्टर नैतिक पाटीलचं नैतिक पाटील. मला वाटतं ही चित्र काढण्याची प्रेरणा पण छोट्या भीमकडूनच मिळाली आहे. त्याने लाडू खाऊन हे चित्र काढलंय आणि किती आखीव आणि रेखीव चित्र काढलेलं आहे आणि परीक्षकांनी त्याचा प्रथम क्रमांक म्हणून निवड केली. एकदा जोरदार टाळ्या नैतिक पाटील याच करता. एक आकर्षक चषक आणि ड्रॉइंगचे किट देऊन त्याला सन्मानित करीत आहोत. नैतिक पाटील चित्रकला स्पर्धेतील विजेता